समाजातलं काय या अतिशय सुंदर प्रश्नाच्या पार्श्वभूमीवरती आपलं असं दुपारचं सत्र चालू होतं आहे. सगळ्यांचं स्वागत. आणि कला आविष्कारच्या ह्या सत्रासाठी आपल्याकडे आपले मान्यवर उपस्थित आहे. तर मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो आहे ज्येष्ठ चित्रकार या बऱ्याचशा इथल्या ग्राफिक्सचे आणि ऐन वेळेला त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी अल्पावधीत बरीचशी वेगवेगळी चित्र मुखपृष्ठ गुरुजींच्या जीवनावरचे बरेचसे प्रसंग हे त्यांच्या कल्पक डिझाईन सेन्समधनं प्रत्यक्षात आणले असे आपले ज्येष्ठ चित्रकार रमाकांत धनोकर सर. आपण कृपया व्यासपीठावरती या. आंदोलन मासिक मिळून साऱ्या जणी आणि अनेक अशा चळवळीतल्या आपल्या विचारांशी अनुकूल असलेल्या अशा आणि पालकनीती ह्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्यांचं जे चित्रमय कॉन्ट्रीब्युशन आहे जे आहे असे रमाकांत धनोकर सर. भूमिका घेणं आणि ती भूमिका वेगवेगळ्या कलेच्या माध्यमातून उतरवणं, तरुणांशी संवाद साधणं आणि तरुणांना प्रेरित करून त्यांना त्यांच्या मार्गावरती चालायला प्रवृत्त करणं. कोची बिनाले पुण्यामधली पूर्ण चित्रकलेची किंवा कलेची वाटचाल याला दिशा देणारे. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकामध्ये 2 कलाकार आणि 10 कलाकार आणि 2 कार्यकर्ते यांच्याबरोबर एक अतिशय अनोखा असा प्रकल्प घडवून आणणारे आणि त्याची प्रचंड वेगळ्या पद्धतीमध्ये व्हिज्युअल्स किंवा जी मांडणी शिल्प या स्वरूपामध्ये तो प्रकल्प प्रत्यक्षात आणणारे चित्रकार कलाकार राजू सुतार मी त्यांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो. आपला युवा मेळावा झाला. युवा मेळाव्यामध्ये पहिल्याच आपल्या वक्त्यांनी या कला प्रकाराबद्दल आणि हे जे वातावरण आहे या वातावरण निर्मितीबद्दल राजू सर स्वागत आहे तुमचं. या निर्मितीच्या या वातावरण निर्मितीबद्दल अतिशय प्रशंसनीय असे उद्गार काढलेले आहेत. आणि या युवांशी जोडून घेणारा आपला जो दुवा आहे ज्याच्यामध्ये आपल्याबरोबर असलेले युवा चित्रकार रितेश जाधव जे मूळचे महाराष्ट्र आहेत, पुण्यामध्ये आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे चित्रमाध्यमाते हाताळत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणचे अनुभव ते घेत आहेत. या राजू सरांच्या या कल्पनेमधल्या या पूर्णपणे वाटचालीमध्ये एक उद्देश असा देखील होता की ह्या युवा चित्रकाराचं इथल्या युवकांशी काही सरमिसळ होऊन त्यांच्याशी विचारांचे आदान-प्रदान व्हावं. हे 3ही दिवस 17 तारखेपासून आजपर्यंत हे 3ही दिवस रितेश इथे उपस्थित आहे. तर रितेश जाधव तुमचं व्यासपीठावरती स्वागत आहे. त्याच्यानंतर ह्या कला प्रकारासाठी सहभागी असलेले साधारणपणे 150 लोकांची यादी आहे. तर ती आता मी वाचून दाखवत सर नाही आहे, सरांकडनं परवानगीच नाही आहे. पण या सर्व मुलांचा इथे सहभाग आहे ज्याच्यामध्ये आपल्या शाळेतली मुलं आहेत, स्मारकामध्ये राहणारी मुलं आहेत, छात्रभारतीपासून अनेक संघटनांची कार्यकर्ते आहेत, स्मारकाशी जोडलेले छावणीचे असे बरेच कार्यकर्ते आहेत, बरेच ज्येष्ठ मार्गदर्शक देखील आपल्याबरोबर या सगळ्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित होते. रात्रभर कामं चालू होती आणि त्यातला एक पूर्णपणे हा जो एक सोहळ्याचं जे स्वरूप ह्याला जे लाभलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी ही सगळी मोठीच्या मोठी यादी आहे. मी उपस्थित कलाकारांचं स्वागत दीपालीताईंना पुस्तक देऊन करायला सांगतो. रमाकांत धनोकर सरांचं स्वागत. राजू सुतार सरांचं स्वागत सुनीतीताईंनी. कलाविष्काराच्या पूर्ण संकल्पनेमध्ये सुरुवातीपासून सुनीतीताईंनी
वेगवेगळ्या कल्पना सांगून त्या प्रत्यक्षात आणणं, धनुकर सरांना आग्रह करणं आणि त्या प्रतिनिधींच्या हस्ते राजू सुतार सरांचे इथे स्वागत केले जात आहे. धन्यवाद सुनीतीताई, धन्यवाद राजू सर. आपल्या संपूर्ण कार्यक्रमाचे आधारस्तंभ आणि कार्यक्रमासाठी पूर्णपणे उपस्थित असलेले राहुल भोसले सर यांनी रितेश जाधव यांचं स्वागत करावं, पुस्तक देऊन स्वागत करावं. कुठलीही व्यवस्था, कुठलीही अडचण आणि कुठल्याही प्रकारचं आव्हान राहुल सर समोर असले की ते सोपं होऊन जातं. योगेंद्र यादवांना आणायचं असेल आणि त्यांना संध्याकाळच्या आहारामध्ये दूध द्यायचं असेल तरी सुद्धा ते अगदी बारकाईने ते त्या गोष्टी पार पडतात. जसं मगाशी गीत झालं, त्या गीतामध्ये ठेका होता, लय होती, हार्मनी होती, व्याख्यानं झाली, व्याख्यानांमध्ये देखील सुरुवात होती, ती क्रमाक्रमाने चढत गेली. त्याच्यामध्ये सादरीकरणाचे वेगवेगळे टप्पे होते. जशी ही चळवळीची परिभाषा आहे, जशी ही संगीताची परिभाषा आहे, तशीच दृक्कलेची देखील परिभाषा आहे. आणि ती दृक्कलेची परिभाषा आपण लहानपणापासून, जन्माला आल्यापासून आपली दृष्टी डेव्हलप व्हायला सुरुवात होते तेव्हापासून घेत असतो. पण त्याची जाणीव ही आपल्या कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये नाही आहे, आपल्या कुठल्याही चर्चेमध्ये नाही आहे, आपल्या कुठल्याही परिभाषेमध्ये व्हिज्युअल आर्टबद्दल किंवा दृक्कलेबद्दल बोललं जात नाही. या कलाविष्कारासाठी जेव्हा तरुण मुलांशी संवाद साधला तेव्हा या परिसराच्या, त्या अवकाशाबद्दल, त्याच्या आकारांबद्दल, त्याच्या रंगांबद्दल आणि त्याच्या मांडणी शिल्पांबद्दल थोडासा संवाद साधता आला. ॲक्टिव्हिस्टचा जो झाला त्याचं मांडणी शिल्प किंवा कोची बिनालेचे काही अनुभव त्यांच्याशी बोलता आले. आणि हे बोलत असताना जशी भाषेची एक जबरदस्त ताकद आहे, तशी चित्रशिल्प आणि मांडणी शिल्प ह्या कलाप्रकारांची पण एक जबरदस्त ताकद आहे. आणि ती कुठल्या भाषेमध्ये किंवा कुठल्या इतर स्वरूपामध्ये न येता ती अनुभूतीच्या स्वरूपामध्ये येते. हा नेमका कलाप्रकार, ह्या कलाप्रकाराकडे कसं बघायचं, ह्या कलाप्रकाराचं एकंदर सामाजिक राजकीय पार्श्वभूमीवरती महत्त्व काय आहे, कशा पद्धतीने या चित्रकलेच्या किंवा एकंदरच कलाकारांच्या, विद्यार्थ्यांच्या प्रवासामध्ये ह्याचा सहभाग किंवा सामाजिक एक आपली अभिरुची ही वेगळ्या टप्प्यावरती जाण्यासाठी या प्रकाराचा कसा सहभाग आहे याच्याविषयी थोडं मार्गदर्शन आपण राजू सुतार सरांकडनं घेऊया. मी त्यांना विनंती करतो, राजू सर तुम्ही थोडक्यात आम्हाला या गोष्टींचं मार्गदर्शन करावं. धन्यवाद. नमस्कार. मार्गदर्शन वगैरे आय डोंट नो वेदर आय कॅन डू दॅट, पण मला वाटतं की मी इथे एक वर्ग रिप्रेझेंट करायला उभा आहे. आता आपण चळवळी बघतो, आपली आंदोलनं बघतो, त्याच्यामध्ये सगळे तुम्ही खूप पॅशनेटली याच्यात भाग घेतात. तसाच एक मी आर्टिस्ट म्हणून याच्यामध्ये पार्टिसिपेट करणारा एक वन ऑफ द फॅक्टर्स आहे. तर मला असं वाटतं की आपण मायनॉरिटीज किंवा आपण जे इग्नोर्ड आहे त्यांच्याबद्दल बोलतो, पण आर्टिस्ट, व्हिज्युअल आर्टिस्ट हा मायनॉरिटी ऑफ मायनॉरिटी असल्यासारखा आहे. आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा केव्हा ह्या ॲक्टिव्हिटीज करतो किंवा जेव्हा केव्हा आपण या सगळ्या गोष्टींमध्ये आर्टला इन्व्हॉल्व करतो, त्यावेळेला ते एक सबसर्वियंट असं एक त्याचा भाग राहतो. तुम्ही त्या गोष्टीला देखील एक एक्सप्रेशनचा चान्स इक्वली देऊन बघा. प्रॉबब्ली आम्ही उपोषणाला नाही बसणार 15 दिवस किंवा आंदोलनात एवढे ॲक्टिव्ह भाग नाही घेणार, पण एक व्हिज्युअल आर्टला जगभरात
एक सॉफ्ट पॉवर असं समजलं जातं. ज्या काही डिप्लोमसीज होत नाहीत किंवा ज्या काही गोष्टी घडत नाहीत तिथे व्हिज्युअल आर्टसारख्या गोष्टींचा वापर केला जातो. त्याचं एक कारण असं आहे की आमच्याकडे एक वेगळा मार्ग आहे. वी एंटर फ्रॉम द बॅकडोर. तुम्ही जरी किती गार्ड्स लावली समोर तरी आमच्याकडे देअर इज अ वे. आम्ही हळूच मागणं तुमच्या सबकॉन्शियसमध्ये घुसू शकतो. पण तो तेवढा चान्स त्या लेवलला आणि तेवढा इक्विव्हॅलंट लेवलला म्हणजे नॉट सबसर्वियंट असा थोडासा मिळावा असं मला वाटतं. एक मुद्दा तो आहे. त्याच्यावरती पाहिजे तर आपण खूप चर्चा करू शकतो. आपण ॲक्टिव्हिस्ट जे केलं त्याच्यामधनं थोडाफार त्याचा इफेक्ट जाणवला असेल सगळ्यांना. आणि मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल व्हिज्युअल आर्ट किंवा आर्टमध्ये, ह्या सगळ्या प्रायमल इन्स्टिंक्ट्स आहेत आपल्यामध्ये, सगळ्यांमध्ये ते आहेत. आणि हे एक लोकांशी जोडायला आईस ब्रेकर, लेवलर असा त्याचा उपयोग होऊ शकतो. आता सध्या मी कम्युनिटी बरोबर काम करतोय तर त्याच्यामध्ये हे समजतं की तिथे आपोआपच सगळे एका लेवलवरती येतात आणि तशा पद्धतीने याचा वापर अशा मोठ्या समारोहात करावाच, पण इतरही वेळा हे सतत घडावं असा काहीतरी आपण एक प्रोग्रॅम करावा असं मला वाटतं. थँक्यू सो मच. धन्यवाद राजे सर. मला असं वाटतं की हा कार्यक्रम होत असताना मुलांना काही गोष्टींच्या असाइनमेंट्स दिल्या गेल्या होत्या. त्या बेसिकली कागदापासून काही आकार बनवणं यापासून सुरुवात झाली. हे क्राफ्ट स्किल त्यांनी करायला सुरुवात केली, रिपिटेशन्स त्यांची व्हायला सुरुवात झाली आणि नंतर एका टप्प्यावरती त्यांनी त्यांच्या क्रिएटिव्ह इनपुट्सनी बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे आकार बनवले. मग ह्या रचना आपण बाहेरच्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या आहेत. इथे कविता आहेत, गाणी आहेत, वेगवेगळे सुविचार आहेत, तसे काही अमूर्त आकार देखील आहेत. साने गुरुजींची सिलआउट देखील आहे, त्याच्यावरती लावलेले कागदाचे गोळे देखील आहेत. हे बनवताना सुरुवातीला प्रश्न पडला ह्याचा अर्थ काय. प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधायची गरजही नव्हती. एक आकार, अमूर्त आकार, त्या अमूर्त ह्या शब्दातच गंमत अशी आहे की त्याचा अर्थ शोधला की तो मूर्त होणार आहे, मग तो अमूर्त राहणारच नाही. तर पूर्णपणे ते कोन्स असतील आणि ते कागदाचे गोळे असतील किंवा त्याच्या पाठीमागच्या ज्या घोषणा असतील, ज्या सरमिसळ झालेल्या गोष्टी, ते एक तर रूपक म्हणून पण देखील वापरायचा प्रयत्न केला की आपण घोषणा देत जातो तर अनेक जण अनेक पातळ्यांवरती वेगवेगळ्या आवाजात, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये, वेगवेगळ्या स्लोगन्समध्ये बोलत असतात. ती सरमिसळ त्याच्यामध्ये आहे. एक एक वाक्याला देखील अर्थ आहे, एक एक शब्दाला देखील अर्थ आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जेव्हा आम्ही मुलांशी बोलत होतो तेव्हा त्यांची समज काही पद्धती, म्हणजे त्यांना ते समजत होतं नव्हतं, पटत होतं नव्हतं, हा दुसरा भाग, पण काहीतरी एक वेगळा विषय त्यांच्या समोर निश्चितपणे येत होता. तुम्ही आत्ता देखील जर तिथे बाहेर अगदी व्यवस्थित शांतपणे तिथे उभं राहून त्याचं निरीक्षण केलं तर लहान मुलं जी येत आहेत त्यांना ते जास्त आवडते, जास्त कनेक्ट होते आणि आपण मात्र त्याचे अर्थ शोधतो. तर आपण लहान मुलं होऊया, साने गुरुजींना तेच अपेक्षित आहे. आणि ह्या मुलांच्या या निरागसतेच्या टप्प्यावरती आपण हा कलाप्रवास पुढे चालू करूया. धन्यवाद.